सुरुवात झाली आहे. तसेच दिगंबर दादा पावसाने विनंती करतो की आपण देखील कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. आमचे गुरुवर्य श्री दिगंबर सर पावसे यांना विनंती आहे की या ठिकाणी आपण आला तर कार्यक्रमाची शोभा वाढवलीत व त्याचबरोबर आम्हाला देखील सहकार्य होणार आहे, त्याच्यामुळे कॉमेंट्री कक्षामध्ये यायचं आहे. आमचे गुरुवर्य या ठिकाणी आलेले आहेत म्हणजे आम्हाला काही टेन्शन नाही. दिगंबर दादा पावसे या ठिकाणी आलेले आहेत म्हणजे आम्ही त्यांचे शिष्य आहोत. वारंवार चर्चा होईल कारण तुम्ही देखील या ठिकाणी आमच्या लवकर स्पोर्टला मान ठेवून वेळात वेळ काढून आलात. 5 पंढरीतून तुमचं देखील या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. चला मॅच कडे वळूया. बॉलर नेम राहुल. मॅचला या ठिकाणी सुरुवात होत आहे. स्ट्राईकला खेळतोय संकेत, नॉन स्ट्राईकला आहे तो दत्ता. संघाचं पहिलं आणि वैयक्तिक कोटील पहिलं षटक घेऊन येणार राहुल. पहिल्या ओव्हर मधला पहिलाच बॉल टाकण्यात यशस्वी ठरतोय का पाहूया. संकेत तू राहुल रंगताना सामना दिसतोय. रायगड रत्नागिरी, बघूया कोण जिंकतोय, रायगड की रत्नागिरी. राईट राऊंड बॉक्स मधून मारा करतोय राहुल. स्वतःच्या कोट्यातील पहिलं व संघाच्या कोट्यातील पहिलं षटक पूर्ण करतोय. पहिला चेंडू वेगवान चेंडू, मात्र दिशा भरकटतोय आणि याचा पुरेपूर फायदा होतोय अपोजिट संघाला. बघूया पहिला चेंडू तर स्वर चेंडू, मात्र दुसरा चेंडू कशा पद्धतीनं बीट करतोय. आणि अशा प्रकारे निश्चित वाईटच्या माध्यमातून 1 रन आणि संघाचा खातं खोललंय 1 रनाने. आता मात्र एकच दिशाबद्ध गोलंदाजी करण्याची एक गरज आहे, ती म्हणजेच राहुल याला. पाहूया आता कशा प्रकारे या ठिकाणी बॉलिंग करण्याचा निर्धार करेल. या ठिकाणी पाहूया मॅच कडे, मैदानाकडे. उर्दू विकेट मारण्याचा प्रयत्न, काय होतंय काय घडतंय, चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. पहिलाच बॉल होता, चांगल्या ब्रेक कमबॅकिंग केलं राहुलने. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट, बॉक्सवर मारा करण्याचा प्रयत्न राहुल टू संकेत. या ठिकाणी रंगताना सामना दिसतोय. पुन्हा एकदा या ठिकाणी चॉप केला बॉल. आता मात्र संधी 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 पण या ठिकाणी संधीचं या ठिकाणी जीवनदान मिळतंय. मोठी संधी होती रनआउटची, पण या ठिकाणी थोडंसं या ठिकाणी लेट झालं आणि रनआउट या ठिकाणी जीवनदान मिळतंय संकेतला. बघूया आता या जीवनदानचा पुरेपूर फायदा घेताना दिसेल का संकेत, कारण मोठी फटकेबाजी करण्याची गरज आहे. 4 ओव्हरचा या ठिकाणी सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रत्येक 3 ओव्हरचा. आणि या ठिकाणी चांगला या ठिकाणी प्रयत्न होता, थोडा सफल प्रयत्न ठरला, पण तितकं चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. खेळाडूकडून उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. चांगल्या प्रकारे कमबॅकिंग केलं पुन्हा एकदा राहुल. आणि हा सामना देखील 3 ओव्हरचा असणार आहे. आणि अशा प्रकारे मारण्याचा प्रयत्न, थोडा चॉप केला होता बॉल, ग्राउंड शॉट लगावला होता, पण निश्चितपणे हा देखील 1 रन काढला. गुटलरने बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. आणि स्ट्राईक मात्र दत्ताकडे येते आणि मागासपासून नॉन स्ट्राईकला आले दत्ता. आता मात्र प्रथमच स्ट्राईकवर येतोय. बघा स्ट्राईकवर येऊन काही कमालीची बॅटिंग करताना दिसेल का. राईट आर्म ओव्हर द विकेट, बॉक्सवर मारा करण्याचा प्रयत्न राहुल याचा. हो, आणि अशा प्रकारे अंपायरच्या हात देखील समांतर धाबा, मात्र या ठिकाणी अवांतर वाईट +1 बाईच्या स्वरूपात टोटल 2 धाबा या ठिकाणी पाहायला मिळतात. आतापर्यंत धाबा संख्या झाली आहे ती 4 धाबा झालेत. पहिलं षटक चालू आहे, पूर्ण करतोय राहुल. 4 रन झालेले आहेत आतापर्यंत. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट, बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न, बॉल जातोय दत्ता करता. पुन्हा एकदा आणि वाईट 1 रन. पाहूया काय होतोय काय घडतंय. राहुल बॉल टाकण्यास सज्ज ठरतोय. दत्ता याला, आणि आता मात्र या ठिकाणी अंपायरच्या हात देखील पुन्हा समांतर धावा, मात्र या ठिकाणी अवांतर येत आहेत. आणि निश्चितच व्हाईट बॉलचा या ठिकाणी रन घोषित होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 7 धावा. आता मात्र या ठिकाणी गरज आहे दिशाबद्ध गोलंदाजी करण्याची राहुलला, कारण
वाईट कारण एक्स्ट्रा गोलंदाजी या ठिकाणी मागत ठरते संघाला, कारण समजावण्याचा प्रयत्न करतायत आणि पुन्हा एकदा या ठिकाणी समोर देण्याचा प्रयत्न करतात, व्यवस्थितरित्या बॉल सोडायचे असं सांगण्याचे एक निर्धार करतात खेळाडू आणि पुन्हा एकदा माघारी परत आहेत. बॉलिंग मार्गावर पुन्हा एकदा सज्ज होतोय राहुल. धावसंख्या स्थिरावले, धावसंख्या आतापर्यंत झाले ती 7 धावा. चांगल्या प्रकारे या ठिकाणी प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. काय होतंय काय घडतंय अशा प्रकारे या ठिकाणी 22च्या स्वरूपात 1 रन गेलेला आहे निश्चितच, आणि एका रनावर समाधान मानावं लागले तर म्हणजे दत्ता यायला. आता एक मोठी फटकेबाजी करण्याची गरज आहे. सामना 3 ओव्हरचा असणार आहे, 3 षटकांचा असणार आहे. जास्तीत जास्त रन्स करण्याचा एक प्रयत्न असणार आहे. पाहूया पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट, बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न आणि आता मात्र या ठिकाणी बॉल डॉट होतोय. ओव्हर देखील समाप्त झाली. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 8 धावा. पहिला ओव्हरचा खेळ संपला. रन झालेले आहेत 8. बॉलर नेम सांगायचं आहे ललित ना. ललित बॉलिंग मार्कवर सज्ज झाला. लेफ्ट हॅम राऊंड द विकेट. पहिलाच बॉल ललितचा पण नो बॉल घोषित झाला. निश्चितच नो बॉलचा या ठिकाणी पंचांनी नो दिलाय. अशा प्रकारे पायाचा नो या ठिकाणी आणि पंचांचा निर्णयाचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. पायाचा नो ठिकाणी घोषित झाला आणि एक रन या ठिकाणी आपल्याला पाहता आला आणि अशा प्रकारे धावसंख्या जाऊन पोहोचले ती 9 धावा. आणि आता मात्र या ठिकाणी हो माने जर चांगला चॉप केला तितकं चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल खेळाडूकडून. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण अशा प्रकारे निश्चितच संकेत आपल्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करत आहे ललित. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आणि अशा प्रकारे मानेचा प्रयत्न. बॉल यॉर्कर लाईनचा बॉल चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. गुड रन बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळते. चांगलं या ठिकाणी कमबॅकिंग केलं आणि निश्चितच पुन्हा एकदा स्ट्राईक मार्कवर सज्ज झालाय दत्ता. आपल्या संघासाठी योग्य कितपत योगदान देतोय आणि आता मात्र स्टंप आउट होतोय, स्टंप उद्ध्वस्त करतोय आणि अशा प्रकारे त्रिफळाचित होतोय तो म्हणजे दत्ता. धावसंख्या झाली ती 10 रन झालेले आहेत. नेक्स्ट बॅट्समन नाव काय? अजय. आणि अजय बॅटिंग मार्क सज्ज. फुलटॉस लाईनचा बॉल होता. चांगल्या प्रकारे मारण्याचा प्रयत्न केला होता. थोडासा असं पलटरला जर टॅप केला असता तर बॉल चौकार गेला असता. पण याने थोडीशी हळूच सन्मान केलाय बॉलचं आणि हळूच गटवलंय आणि अशा प्रकारे डॉट बॉल या ठिकाणी घोषित होतोय. पुन्हा एकदा लेफ्ट हॅम ओव्हर नो बॉल घोषित होतोय. नो बॉलचा 1 रन या ठिकाणी पाहता येतोय. निश्चितच अशा प्रकारे धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 11 धावा. पाहूया दुसरं ओव्हर चालू आहे, पूर्ण करतोय ललित. लेफ्ट हॅम राऊंड द विकेट, बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा या ठिकाणी नो पाहायला आला आणि नो आणि अशा प्रकारे रनआउट होतोय. स्वतः आत्महत्या करतोय, कारण टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहतो की रनआउटला आत्महत्या म्हणतात. तीच आत्महत्या केली आहे ती म्हणजे संकेतने आणि एक या ठिकाणी मोठी विकेट म्हणावी लागेल. संकेत सारखा या ठिकाणी खेळाडू बाद होतोय. आता मात्र जिम्मेदारी घ्यावी लागणार आहे अजयला. आणि नेक्स्ट बॅट्समन जो आलाय नाव काय? बॅटर नेम सौरभ. आता मात्र आणि जाऊया मॅच कडे, मैदानाकडे. आणि क्लीन बॉल त्रिफलाचित करतो. आले इष्ट उद्ध्वस्त करतोय आणि स्वस्तात बाद होतोय बॅक टू पॅव्हेलियन. आणि अशा प्रकारे चांगली कमबॅक म्हणावी लागेल. रणसंख्या झालेली आहे 12.
पंच अजून एक बॉल आहे ना. यावर मधला शेवटचा बॉल आहे, लास्ट बॉल आहे ललित याचं. पाहूया हा लास्ट बॉल. बॅटर नेम बाब्या. दुसरं षटक चालू आहे, पूर्ण करतोय आणि अशा प्रकारे मारण्याचा प्रयत्न. बघूया काय होतंय, काय घडतंय. आणि निश्चितच थोडासा ओव्हर थ्रो या ठिकाणी केला होता. ओव्हर देखील समाप्त झाली. 2 ओव्हरचा खेळ संपला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 13 धावा. अजून शेवटची ओव्हर आहे. 3 ओव्हरचा सामना असेल. आतापासून पुढचे सगळे सामने हे 3 षटकांचे असतील. आणि अशा प्रकारे दरम्यान अतिशय अति तटीची लढत चालू आहे मैदानामध्ये. सेकंड राऊंड मधला पहिला सामना सर्वांच्या भेटीला. स्वतःच्या कोट्यातील पहिलं व संघाच्या कोट्यातील तिसरं षटक पूर्ण करतोय गौरव. राईट आर्म राऊंड बॉक्स मधून मारा करतोय गौरव. गौरव याच्या समोर येतो बाब्या. पहिला चेंडू टाकला होता, मात्र तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण करतोय तो क्षेत्ररक्षक. मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. 1 रन एका रनावर. संघाच्या धावसंख्येत एका रनने भर पडते. एका रनावर दोघांना देखील समाधान मानावं लागेल. बॉलर मात्र चपल होत आहेत, कारण की त्यांना माहिती आहे जर आपल्याला रोखायचं असेल तर काहीतरी करामती करावी लागेल. कारण की समोरचा संघ देखील तुल्यबल संघ. या ठिकाणी कॅच होतोय, आउट होतोय, बाद होतोय. बाब्या अजय. बाब्या मात्र नॉन स्ट्राईक वर होता, मात्र अजय सिक्सर मारण्याचा मला वाटतं प्रयत्न होता. फिल्डर देखील चप्पल झाला. बॉलचा बॅटने कडा घेतला आणि झेलबाद झाला. एक मोठा झटका बसला अजय याच्या रूपात. बाद झाले. अजय याची जागा घेण्यासाठी मैदानात आलोय तो साहिल. राईट आर्म राऊंड बॉक्स मध्ये मारा करतोय गौरव. गौरव याच्या समोर आहे तो साहिल. पहिलाच आल्या चेंडू दिशा बद्ध गोलंदाजी केली, मात्र मिस अंडरस्टँडिंग होते रुचित आणि गौरवच्या दरम्यान. मात्र दोन्ही फलंदाज मिळून एक चोरटी धाव घेण्यामध्ये यशस्वी होतात. एक मोठं जीवनदान मिळतं साहिल याला. ओके, पुढचा चेंडू. आता मात्र यष्ट्या उद्ध्वस्त केल्या, यष्ट्या बरखास्त केल्या आणि आल्या तंबूत परततोय बाब्या. मला वाटतं या ठिकाणी टेनिस क्रिकेटमध्ये भरोडकोलचं नाव रोशन केलेला असा तो रुचित पाटील देखील मैदानामध्ये दाखल आहे, जो श्रीवर्धनच्या संघामधून बिलॉंग करतोय, जो विविध स्पर्धा गाजवतो तोच रुचित पाटील आपल्या सर्वांच्या भेटीला. पहिला चेंडू पुन्हा एकदा यॉर्कर लाईन चेंडू मारला होता, मात्र दिशा भरकटतोय चेंडूची आणि चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. वाईड बॉल. पुन्हा एकदा डाव्या यष्टीच्या बाहेरून जाणारा चेंडू अंपायर वाईड घोषित करतायत. वारंवार दिशाहीन गोलंदाजी करतायत. पुन्हा एकदा रुचित मात्र या ठिकाणी चप्पल होतं, कारण की मगाशी मिस अंडरस्टँडिंग झाली होती. गौरव आणि रुचितच्या दरम्यान एक मोठं जीवनदान मिळालं होतं साहिल याला, मात्र रुचित आता स्वतःच जातोय आणि हलूचं स्टंपिंग बाद करतोय. बॅट्समॅन नेम
नॉन स्ट्रायकर बॅट्समॅन नेम नॉन स्ट्रायकर नेम अजय. एक अजय गेला, दुसरा अजय मैदानात परततोय. गौरव मात्र लाईन लेथ अचूक टप्प्याचा बॉल टाकतोय. पुन्हा एकदा या ठिकाणी दिशा मात्र भरकटलाय. मी एखाद्याची स्तुती केली आणि त्याच स्तुतीचा गैरवापर करतो. बॉल 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 बॉल. या षटकातील शेवटचा चेंडू अद्याप तरी शिल्लक. बॉलरने मात्र बॅट्समॅनला पकडून ठेवलंय, जखडून ठेवलंय. मात्र या ठिकाणी देखील गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. एक 34 धाव घेण्यामध्ये दोन्ही फलंदाज यशस्वी झाले. 3 षटकांचा खेळ संपतोय आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर रहीम 11 या संघाची धावसंख्या झाली 19 धावा आणि 20 धावांचं आव्हान सेट केलंय. साई कृपा श्रीवर्धन संघासमोर जिंकण्याकरता 18 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. ती म्हणजे साई कृपा श्रीवर्धन या संघाला. कारण श्रीवर्धन तालुक्यातील एक मोठं नाव रुचित पाटील सारखं या ठिकाणी आलेलं आहे. जो विविध स्पर्धा टेनिस क्रिकेटमध्ये आपल्या गावाचं, आपल्या तालुक्याचं, आपल्या जिल्ह्याचं नाव रोशन केलं, तोच रुचित पाटील, मॅन फ्रॉम भरुडकोल. बरोबरी करायला पैसा नाही. जाऊया मॅच कडे, मैदानाकडे. मित्रांनो, लवकरात लवकर आहे. अजून या ठिकाणी बरेच सामने बाकी आहेत. सर्वांच्या भेटीला जे वेळात वेळ काढून सगळे क्रीडारसिक मायबाप प्रेक्षक वर्ग या ठिकाणी आलेले आहेत वेगवेगळ्या गावातून. त्यांचे देखील मी देखील लवकर स्पोर्ट्सच्या वतीने या ठिकाणी त्यांचा आभार व्यक्त करतो. जे जे खेळाडू विविध ठिकाणून आलेले आहेत, आपला तालुका, जिल्हा, गावातून या ठिकाणी हजेरी लावलेली आहे, त्या सर्व खेळाडूंचे देखील या ठिकाणी लवकर स्पोर्ट्सच्या वतीने मी स्वागत करतो. त्यांचे देखील आभार व्यक्त करतो. कारण तुमच्यामुळे ही स्पर्धा रंगते. कारण तुम्ही देखील वेळात वेळ काढून या ठिकाणी खेळण्याकरता आलात. तसेच बघण्याकरता प्रेक्षक वर्ग देखील आलेला आहे. त्या सर्व प्रेक्षक वर्गांचे या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. आणि मी या सेकंड इनिंगला या ठिकाणी सुरुवात होते. ललित साई कृपा श्रीवर्धन या संघाचा एक राखीव खेळाडू जरा इथे पाठवायचं नाव सांगण्यासाठी. 18 चेंडू आणि 20 धावांचं टार्गेट घेऊन सलामी जोडी मैदानात दाखल होते. स्ट्राईकला घेतो ललित, लेफ्ट हँड बॅट्समन, आणि नॉन स्ट्राईकला असणार आहे गौरव. संघाचा पहिला आणि वैयक्तिक षटक घेऊन आलाय तो साहिल. बघूया पहिल्या ओव्हरचा पहिलाच बॉल कशावर बीट करणार. सगळे सामने आता 3 ओव्हरचे असणार आहेत आणि जास्तीत जास्त या ठिकाणी टार्गेट सेट केलेलं नाहीये. परंतु आवाक्यातला एक टार्गेट आहे, तो म्हणजेच 20 धावांचं 18 चेंडूमध्ये पूर्ण करायचं आहे श्रीवर्धन या संघाला. रायगड टू रत्नागिरी सामना रंगताना दिसतोय. आणि पहिलाच बॉल होता, चांगलं क्षेत्ररक्षण. अशा प्रकारे या ठिकाणी चांगली या ठिकाणी थ्रो केला होता. पण या ठिकाणी जर बॉलरने व्यवस्थित जर का टायमिंग मध्ये लावला असता बॉल तर नक्कीच रनआउटची या ठिकाणी संधी होती. संधी या ठिकाणी हुकली आहे. बघूया या संधीचं सोनं करतोय का ललित. कारण पहिलाच बॉल चॉप केला होता चांगल्या प्रकारे ऑफसाईड दिशेने, पण तितकं चांगलं क्षेत्ररक्षण खेळाडूकडनं झालं. जबरदस्त थ्रो केला होता पण त्या थ्रोचा काही फायदा होता आला नाही बॉलरला. लेट झालं आणि अशा प्रकारे या ठिकाणी 1 रन संघाचा खातं खुललंय. वैयक्तिक खातं खुललंय ललितने. आता मात्र जातोय आणि अशा प्रकारे हा 9+1 टोटल 2 आणि अशा प्रकारे 3 धावसंख्या झालेली आहे. आतापर्यंत चांगल्या प्रकारे कमबॅकिंग करताना दिसतोय. कारण 20 धावांचं टार्गेट सेट करताना श्रीवर्धन हा संघ. पाहूया पुन्हा एकदा. आणि आता मात्र या ठिकाणी हळूच कटवतोय, सन्मान करतोय बॉलचा, हळूच कटवतोय आणि कटवण्याचा प्रयत्न करतोय. आणि निश्चितच या ठिकाणी बॉल डॉट होतोय. चांगल्या प्रकारे कमबॅकिंग म्हणाल बॉलरची. साहिल राईट आर्म राऊंड द विकेट, बॉक्स मार्क कॉकरेज लाईनचा बॉल होता. बॉल जातोय एका रनाकरता. तसेच यानंतर सामना असेल चिपलून 9 वर्सेस दीप स्टार दापोली. मी दोन्ही संघाच्या कॅप्टन विनंती करतो की लवकरात लवकर आपला संघ घेऊन तयार राहायचं आहे. दीप स्टार दापोली वर्सेस चिपलून 9. आपले अंपायर तुल्यबल आहेत. कोणी वादविवाद करायचा नाही किंवा बाहेरून कोणती आर्ग्युमेंट्स करायचे नाही. नो आर्ग्युमेंट्स. हा बॉल डॉट बॉल. मित्रांनो, पंचांचा सन्मान करायचा आहे. कुठल्या प्रकारचे या ठिकाणी आपल्या स्पर्धेला गालबोट लागणार नाही किंवा वादावाद होणार नाही अशी या ठिकाणी स्पर्धा रंगताना दिसते. आपण गेल्या 2 दिवस पाहतोय ही स्पर्धा चांगल्या प्रकारे या ठिकाणी रंगते. जाऊया मॅच कडे, मैदानाकडे.
आणि कॉकरेज लाईनचा बॉल होता, चांगल्या प्रकारे स्विच केला, पण चांगल्या प्रकारे एक कमबॅक म्हणावं लागेल. गुड लेन गुड बॉलचं या ठिकाणी नमुना पेश करताना दिसतोय. चांगल्या प्रकारे या ठिकाणी बॉल एकदम दिशाबद्ध टाकण्याचा प्रयत्न करतो म्हणजे साहिल. धावसंख्या आतापर्यंत झाली आहे ती 3 धावा. उत्कृष्ट या ठिकाणी बॉलिंग करताना दिसतोय, फॉर्मात येताना दिसतोय. आणि गौरवला मात्र एक मोठी फटकेबाजी करावी लागणार आहे, कारण पहिला ओव्हर चालू आहे, पूर्ण करतोय साहिल. आतापर्यंत धावसंख्या फक्त झालेली आहे 3. 20 धावांची गरज आहे. आणि पुन्हा एकदा काय होतंय काय करतायत सांगशे तसे म्हणावं लागेल. अपील केली, अपील फेटाळून लावलेले चांगल्या प्रकारे या ठिकाणी प्रयत्न होता. गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. आणि आता मात्र ललितला एक मोठी फटकेबाजी करण्याची एक गरज आहे, ती म्हणजे ललित याला चांगल्या प्रकारे या ठिकाणी कमबॅकिंग म्हणावं लागेल. पाहूया कशा प्रकारे या ठिकाणी धावसंख्या झाली ती 4 धावा. हॅलो हॅलो राईट राऊंड बॉक्स मारा करतोय साहिल. स्वतःच्या कोटीतील अद्याप तरी पहिले षटक पूर्ण करतोय आणि यॉर्कर लाईन चेंडू. आता मात्र डिसिजन पेंडिंग आणि अंपायर्सने डिसिजन फेटाळलं मला. आणि अशा प्रकारे ओव्हर देखील समाप्त झाली. पहिला ओव्हरचा खेळ संपला. हॅलो रन झालेले आहेत 4. हॅलो 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 जिंकण्याकरता 12 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. 12 चेंडू 16 धावा जिंकण्याकरता. स्टार्टिंगला हा समीकरण 18 चेंडू 20 धावांचं होतं, मात्र तेच समीकरण आता 12 चेंडू 16 धावांचं. बघा हेच आव्हान पार करतायत का बॉलर नेम साई कृपा श्रीवर्धन. हा संघ राज स्वतःच्या कोट्यातील पहिलं व संघाच्या कोट्यातील दुसरं षटक पूर्ण करतोय राज. बघूया पुढचा चेंडू कशा प्रकारे बीट करतोय. यॉर्कर लाईन चेंडू फास्टर मार्क, मात्र रन आउट होतोय. क्रिकेट मधील आत्महत्या करतोय म्हणावं लागेल. स्वस्तात बाद झाला. बघूया बाद झालेल्या खेळाडूची जागेसाठी मैदानात येतोय तो राहुल. बघूया पुढचा चेंडू कशा पद्धतीत बीट करतोय. राईट राऊंड बॉक्स मारा करतोय. अतिशय फास्टर मारा मात्र तेवढाच चांगला क्षेत्ररक्षण करतोय. स्वतःच्याच गोलंदाजीवर स्वतःचा ताबा मिळवतोय. स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये यशस्वी होतोय. बॉल पकडतोय. निर्धाव चेंडू. आता मात्र बॉलर याला पकडून ठेवलं म्हणावं लागेल, कारण की ज्या प्रकारे मॅच स्लो करतायत. आता मात्र पुन्हा एकदा यष्ट्या उद्ध्वस्त, यष्ट्या बरखास्त गेलेत आणि आल्या आल्या माघारी पाठवतोय साई कृपा चा एक भक्कम आधारस्तंभ असणाऱ्या खेळाडूला. आता मात्र या ठिकाणी एक श्रीवर्धन तालुक्यातील एक मोठं नाव म्हणजेच रुचित पाटील, मॅन फ्रॉम भरोडकोट. बघूया कशा पद्धतीने बॅटिंग करतो. बछडा जो विविध ठिकाणी खेळतो, नावाचा ठसा उमटवतो, तोच रुचित पाटील मैदानात दाखल. पहिला चेंडू यॉर्कर लाईन चेंडू, मात्र घणाचे घाव म्हणावे लागले असते. मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा मिस अंडरस्टँडिंग होते आणि रुचित मात्र स्वस्तात बाद होतो. हॅलो हॅलो. 2 रनआउट झाले होते. मात्र पुढचा चेंडू बघूया. पुढचा राजाचा पुढचा चेंडू कशा प्रकारे बीट करतोय. आता मात्र फुलर लेनचा चेंडू मिस करतोय. मात्र नोचा कोणताही फायदा होताना दिसत नाही. जिंकण्यासाठी 15 धावांची अजून देखील गरज. रुचित सारखा एक खेळाडू स्वस्तात बाद झाला. आल्या आल्या रिटर्न तिकीट कन्फर्म करून आलेला. आता मात्र हलूच कटावलं लेग साईडच्या. पुन्हा एकदा मिस अंडरस्टँडिंग होतोय आणि आल्या आल्या माघारी पाठवतोय प्लेयरला. मला वाटतं राहुलचा विचार आहे की मलाच मॅच फिनिश करायची आहे, त्याच्यामुळे वारंवार नॉट स्ट्राईकला राहतोय आणि जो नवीन बॅट्समन आहे तो त्याला डकआउट मध्ये पाठवतो. डकआउट मध्ये या ठिकाणी सन्नाटा पसरतोय.
रुचित काय आपल्या रिकी काय माहिती आहे की अतिघाई संकटात नाही असा हा एक तर्फी मार्ग चाललाय. कारण रन फक्त होत्या रिकी 18 चेंडूमध्ये 20 करायच्या होत्या आणि नंतर 12 चेंडूंचा खेळ बाकी होता, 16 धावा करायच्या होत्या, परंतु रनआउटची विकेट जात आहेत आणि आता मात्र बॅट्समनने परेश रणसंख्या झाली आहे फक्त 5 धावा. जिंकण्यासाठी अजून देखील 15 धावांची गरज. पहिला चेंडू हलूचा डिक्लेरेशन झोन मध्ये ढकलतो, एका धावे करता, एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या होते 6 धावा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे फक्त आणि फक्त 6 धावा. जिंकण्यासाठी 6 चेंडू 14 धावा. रिकी तुला काय वाटतं की 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 14 धावा करायची आहेत, विकेट देखील गेलेली आहे. कारण चुकी मात्र सगळ्या खेळाडूंकडून झाली. रनआउटची आपल्याला माहिती आहे, रनआउट एक रुचीसारखा खेळाडू होता. रुचितला माहिती होतं की सर्व माझ्या खांद्यावर जिम्मेदारी होती, तरीही रुचित धावला आणि रनआउट झाला. आता मात्र मोठी कामगिरी करावी लागणार आहे का 6 चेंडूमध्ये 14 धावांची गरज आहे. मात्र हे आव्हान राहुलसाठी देखील डिफिकल्ट आहे, कारण की तू अपोजिट संघाची बॉलिंग बघितलीस. मला वाटतं साई कृपा श्रीवर्धन या संघाने घाई केली, कारण की त्यांना वाटलं की मी ही मॅच 2 ओव्हर मध्ये फिनिश करू शकतो. मात्र क्रिकेट हा भालानो अनिश्चिततेचा गेम आहे, कधी कोणता खेळाडू हवी होईल हेच सांगू शकत नाही. बरोबर आहे, कारण क्रिकेटमध्ये काय होईल सांगू शकत नाही. अजूनही गेम ऑन आहे, मॅच चालू आहे. जाऊया हेमंत याच्याकडे, बॉलर नेम हेमंत समोर आहे तो राहुल. राईट आर्म राऊंड बॉक्सिंग मारायचा प्रयत्न, पहिलाच बॉल जातो हेमंतचा. राहुल करता काय होतोय, काय करतोय, चॉप केला, बॉल गेलाच आणि अंपायर डिसिजन. हा अशा प्रकारे हा गेला चौकार. 5 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. 5 चेंडू आणि 10 धावा जिंकण्याकरता काय होतोय, काय घडतंय. लढत सेकंड राऊंड चालू आहे आणि सेकंड राऊंड मध्ये पहिला सामना या ठिकाणी चालू झालाय, तो म्हणजेच रायगड टू रत्नागिरी. कोण विनर होतोय, कोण जातोय पुढच्या फेरीत, रायगड की रत्नागिरी, बघूया. जो संघ हरेल तो मला वाटतं आपला रिटर्न तिकीट घेऊन घरी जाणार आहे, कारण की या ठिकाणी बाद फेरी आहे. डायरेक्ट हारणारा संघ घरचा मार्ग पकडायचा आहे. बघूया राईट आर्म बॉक्स पण मारा करतो हेमंत. त्याच्या पहिल्या चेंडूवर खणखणीत चौकार लावला होता राहुल याने, मात्र राहुल देखील चप्पल झालाय. त्याला माहिती आहे मला जर माझ्या संघाला विजयापर्यंत न्यायचं असेल तर नक्कीच मला काहीतरी मोठी कामगिरी करावी लागणार, कारण की मगाच्या मॅच मध्ये मगाच्या ओव्हर मध्ये राहुल याने स्वतःवर विश्वास दाखवला होता. आपल्याच 3 साथीदारांना रनआउट केलं होतं, त्याची भरपाई करतोय का बघूया. आता कोण भरपाई करतोय. 5 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. रिकी प्रेडिक्शन काय तू सांगू शकाल. प्रेडिक्शन तर मी आता मात्र या ठिकाणी काय होतंय, काय घडतंय. आणि डिक्लेअरच्या झोन मध्ये चेंडू गेला 1 रनाकरता, जिंकण्याकरता 4 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. 4 चेंडू 9 धावा जिंकण्याकरता काय होतंय, काय घडतंय, काही होऊ शकतं. कारण की क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. आणि दांड्या उद्ध्वस्त त्रिपालाची बाद केलं, यष्ट्या घरात न्यायचा विचार आहे मला ट्रॅव्हलरचा. आणि अशा प्रकारे उद्ध्वस्त केल्यात यष्ट्या आणि बाद होतोय फलंदाज बॅक टू पॅव्हेलियन. आणि निश्चितच आता मात्र निशानला काहीतरी मोठी कामगिरी करावी लागणार आहे. बघूया एक उत्कृष्ट खेळाडू आहे निशान, जर्सी क्रमांक 17. मला वाटतं हा जर्सी क्रमांक रिषभ पंत याचा आहे. काल रिषभ पंतने देखील 105 धावा केल्या होत्या, सेंचुरी मारली होती, 105 नाबाद केला होता. मात्र नंतर सेकंड दिवसामध्ये त्याचा विकेट गेला आणि याचा देखील विकेट गेला. रिषभ पंतचा विकेट गेला बोललो तसंच ह्याचा देखील विकेट गेला. दुसरा रिषभ पंत बाद झाला. आपण हा रिषभ पंत एक उजवा प्लेअर आहे, पण तो एकदम डावखोरा फलंदाज आहे. आणि जो आता आपला टेस्ट मॅच चालू आहे त्यामध्ये इंडिया 471 रन दिले होते. इंडियाने टार्गेट ठेवलं होतं, ते टार्गेट आता चेस करतात का बघूया. इंग्लंड मॅच रंगतदार सामना या ठिकाणी पाहायला मिळतो. जिंकण्याकरता औपचारिकरित्या 48 त्यांनी मारलेत आणि गुड लेन गुड बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. 1 रन. 8 धावांची अजूनही गरज आहे. आणि या ठिकाणी आणि अशा प्रकारे हा सामना
एकतर्फी मला वाटतं होतोय, कारण की जो सामना आपल्याला वाटत होता की एकेकाली श्रीवर्धन हा संघ जिंकेल, मात्र त्याने घाई